मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी आता हालचालींना वेग आलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी रात्री उशिरा बैठक होणार आहे आणि मराठा आरक्षणासाठी मुंबईतल्या आझाद मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे। त्यांच्या उपोषणाचा आजचा आता 4था दिवस आहे। अजूनही मराठा आरक्षणाबाबत कुठलाही तोडगा निघालेला नाहीये। दरम्यान मराठा आरक्षण प्रश्नात सर्वात महत्त्वाची अपडेट आता समोर येते ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री यांची आज रात्री उशिरा वर्षावर ही बैठक होणार असल्याची माहिती कळतेय। तर निश्चितच या बैठकीकडे संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष आहे आणि त्याचप्रमाणे ओबीसी समाजाचं सुद्धा लक्ष आहे। काय नेमका तोडगा सरकार यावर काढणार? मनोज जरांगे ठाम आहेत ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात, त्यामुळे काय नेमका तोडगा निघू शकतो या बैठकीमध्ये बघणं महत्त्वाचं आहे। आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। सध्या ते वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आहेत। ओम, ही बैठक संध्याकाळी होणार आहे, उशिरा होणार असल्याचं कळतंय रात्री, काय नेमकं या संदर्भातले तपशील आहेत आपल्याकडे? अनुपमा, 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। खरं तर या संदर्भामध्ये काल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशिरा बैठक होणं अपेक्षित होतं, परंतु एकनाथ शिंदे हे साताऱ्यावरनं त्यांना मुंबईत यायला रात्री उशीर झाला, त्यामुळे ही बैठक आज होईल अशी एक माहिती समोर आली आहे। दुसऱ्या बाजूला 11 वाजता म्हणजे आता काही मिनिटांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मराठा आरक्षणाच्या उपसमितीची एक महत्त्वाची बैठक पार पडते। या बैठकीला वीरेंद्र सराफ असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य सुद्धा उपस्थित राहणार आहेत। एकंदर जो कायदेशीर पेच निर्माण झालाय, जो क्रायसिस निर्माण झालाय, त्यावर कशा पद्धतीने तोडगा काढला जाऊ शकतो या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या बैठकीच्या नंतर सरकारकडनं जरांगेंना चर्चा केली जाऊ शकते, सरकारकडनं जरांगेंशी संपर्क केला जाऊ शकतो अशी देखील एक शक्यता व्यक्त केली जाते। खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती कुणबी आरक्षण देण्याच्या संदर्भात जो मुद्दा पुढे आलाय त्यावरनं कोंडी होताना दिसते। खरं तर न्यायालयाचे जे 2 महत्त्वाचे निर्णय ज्याची काल खऱ्या अर्थानं सातत्यानं चर्चा होत होती, त्या 2 निकालांमुळे, त्या 2 निर्णयांमुळे खरं तर सरसकट मराठा समाजाला कुणबी संबोधता येणार नाही हे न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट झालं होतं। त्यामुळे या सगळ्या क्रायसिसमध्ये आता कशा पद्धतीने मार्ग काढला जातोय, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात दखल घेतली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री, आरक्षण उपसमिती या सगळ्यांची एक महत्त्वाची हाय प्रोफाईल बैठक आता वर्षावरती पार पडते। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमका काय तोडगा काढला जातोय, आरक्षण प्रश्नावरती जरांगेंनी जी भूमिका मांडली सातत्यानं त्या मागणीवरती काय चर्चा होते आणि मुख्यत्वे जरांगेंशी चर्चा करण्यासाठी सरकारकडून कोणी मंत्री किंवा आरक्षण उपसमितीतला महत्त्वाचा नेता जातोय का हे पाहावं लागणार आहे। यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर एक क्रायसिस आहे तो मिटवण्यासाठी कायदेशीर सल्ला सुद्धा घेणं तितकंच आवश्यक आहे। काल आपण पाहिलं होतं की मराठा आरक्षण उपसमितीच्या 2 महत्त्वाच्या बैठका वर्षावरती विखे पाटलांच्या रॉयल स्टोन बंगल्यावरती झाल्या होत्या। त्यामध्ये महाधिवक्ता वीरेंद्र सराफ हे सुद्धा ही बैठक जी वर्षावरची होणार आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। स्वतः मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री बैठकीला बसणार आहेत, त्यामुळे पाहूया आपण काय नेमका हा सगळा तोडगा काढला जाईल। ओम, जरूर या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी चर्चा करूया। धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।